नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवलेली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजेच 15 ऑगस्ट निमित्त आपण ही एकदम खास पॉलिटिकल, प्रोफेशनल आणि एकदम युनिक अशी ही आपण डिझाइन बनवलेली आहे. याची पूर्ण पी फाईल हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी लागणारा पासवर्ड हा व्हिडिओ 2 स्टेपमध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. तिथून तुम्ही पासवर्ड घ्या. डाउनलोड लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करा. बाकी मग तुम्ही तुमची ही डिझाइन तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता दाखवतो हे तर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला डिझाइन भेटते. पण आता आपण कशाप्रकारे केली हे सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेली Instagramची पोस्टची साईज ती म्हणजेच 10/12 या रेशोमध्ये आपण साईज घेतली. त्यानंतर कलर फिल केला म्हणजे सॉलिड कलर मी इथे घेतलेला आहे. याच्यानंतर मी त्याच्यात एक थोडंसं एक वेगळं युनिकनेस आणण्यासाठी इथे हा ब्रशने हा इफेक्ट दिलेला आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता इकडे लिनियर ब्लर आणि ऑपेसिटी बी 15 केलेली आहे. ऑपेसिटी एकदम कमी केलेली आहे. तर याच्यानंतर इकडे मी ही बलून पी बनवून घेतली. एकदम क्वालिटीमध्ये हाय क्वालिटीमध्ये ही नक्कीच पाहायला भेटते. तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे झूम केलेली आहे, पण अजून देखील ती फाटत नाहीये. म्हणजेच एवढ्या लेव्हलला मी आउटपुट घेतलेले आहे. तर हे कशाप्रकारे केले इथे तुम्ही बघू शकता. लेयर हे ChatGPT हे नाव पण त्याचं पाहायला भेटतंय. त्या ChatGPTवरती मी हे बलूनची पी तयार केलेली आहे. त्याच प्रकारे इथे मी आता हा शेप ॲड केला इथे. हा शेप ड्रॉ करून मी इथं तयार केलेला आहे. त्याला मी इथे हे टेक्स्चर इथे अप्लाय केलेले आहे. टेक्स्चरची इथे तुम्ही बघू शकता मी त्याला डिव्हाईड केलेलं आहे आणि इकडे ऑपेसिटी देखील कमी केलेली आहे. याच्यानंतर आपल्या भारताचा ध्वज, तिरंगा त्याची क्वालिटी देखील तुम्ही बघू शकता पी-एन-जीची. एकदम शार्प आणि कटिंग पण एकदम प्रॉपर आहे. एकदम हाय क्वालिटीमध्ये केलेले. त्याचबरोबर इकडे देखील तुम्ही बघू शकता हा पूर्ण हे अशा प्रकारे केलेलं आहे. हे अशा प्रकारे मित्रांनो आपला ध्वज हा इथे मी ॲड केला. त्याच्यानंतर इथे मी परत एकदा अशा प्रकारे ही एक पी-एन-जी ॲड केलेली ChatGPTकडूनच संपूर्ण पी-एन-जी वगैरे मी तयार करून घेतलेली आहे आणि हे मी अशा प्रकारे इथे जी आपली लाईन होती थोडक्यात ते रेक्टेंगल आपण शेप ॲड केलता इथे, तर त्याला ब्लॉक करण्यासाठी मी इथे हे अशा प्रकारे आपल्या ध्वजाचे 3 कलर आणि चक्र यूज करून मी अशा प्रकारे ही कन्सेप्ट तयार केलेली आहे. तर याच्यात मी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपला खांड बोल्ड हा फॉन्ट मी यूज करून त्याला 3 कलरमध्ये डिव्हाईड केलं. केशरी, त्यानंतर आपला चक्रवर्ती असतो तो म्हणजेच निळा आणि खाली हिरवा कलर. तर अशा प्रकारे मी हे भारतीय स्वातंत्र्य दिवस हे टेक्स्ट मी इथे टाकलेले आहे. याच्यानंतर मी इथे हे अशा प्रकारे कोट्स मराठी टेक्स्ट वगैरे असं टाकलेलं आहे आपण. आपला तिरंगा हा आपल्या अस्मितेचा अभिमान आहे. अशा प्रकारे मी हे टेक्स्ट टाकलेले आहे. हा फॉन्ट पॉपिन्स लाईटमध्ये मी हे केलेले आहे. त्याच्यानंतर इकडे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे देखील मी इथे ॲड केलेलं आहे. पॉपिन्स फॉन्ट यूज केलेलं आहे. एकीकडे वरती लाईट आणि एक खाली बोल्ड, सेमी बोल्ड हे अशा प्रकारे मी कन्सेप्ट तयार केलेली. एवढी कन्सेप्ट तयार केली आता हा वरचा पॅसेज भरून घेण्यासाठी तर मी इथे परत एकदा थोडक्यात जे क्लॉथ राहतं आपलं जे आपण रेड क्लॉथ त्या टाईपमध्ये इथे मी आपल्या ह्या तिरंग्याच्या कलरचं असं हे करून घेतलेलं आहे आणि त्याला मी अ, इथे तुम्ही बघू शकता ब्लरमध्ये मोशन ब्लर इफेक्ट मी याला ॲड केलेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा म्हणजे थोडक्यात पूर्ण डिझाइनला हे आपले हे स्वातंत्र्य दिनाचं थोडंसं फील देण्याचा इथे एक प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर खाली पण मी हा शेवट ॲड केलता, म्हणजे थोडंसं मोकळी स्पेस भरून काढण्यासाठी. तर याच्यानंतर इथे आपले एअरप्लेन्स आहेत आणि हे देखील मी इथे अशा प्रकारे ॲड केलेले आहेत. त्याची ऑपेसिटी देखील मी कमी केलेली आहे. याच्यानंतर मी माझा इथे
लोगो ॲड करून घेतलेला आहे. आता हा देखील लोगो हा अशा प्रकारे मी इथे सेट केलेला आहे, की हा इथला स्पेस देखील तो भरून काढतोय. असं मोकळं कुठेही वाटत नाही. तर आणि त्याच्यानंतर मी इथे नक्कीच माझे जे कस्टमर, क्लायंट वगैरे आहेत, तर त्यांचं मी इथे फुटर ॲड केलेला आहे. आणि ही अशा प्रकारे मी माझी ही स्वातंत्र्य दिनानिमित्त ही डिझाइन एकदम उत्तम प्रकारे मी तयार केलेली आहे. तुम्हाला ही डिझाइन कशी वाटते? कमेंट करून सांगा. जर तुम्हालाही माझ्याकडून हे अशा प्रकारचे डिझाईन्स तयार करून हवे असतील, तर नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटत असेल तुम्हाला. भरपूर अशा या सुंदर, सुंदर डिझाईन मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो, तसेच क्लायंटला देखील देत असतो. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी, अशाच पी-एच-डी आणि पी-एल-पी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही अजून देखील मला Instagramला फॉलो केलं नसेल, तर नक्कीच फॉलो करा. त्याचबरोबर Telegramवर आपण मटेरियल वगैरे देत असतो. नवीन-नवीन अपडेट वगैरे मी Telegramला देत असतो. तर तिथे देखील आपला चॅनल जॉइन करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ